नमस्कार, महाराष्ट्र टॉप न्यूज या न्यूज चॅनलमध्ये मी नामदेव रुंजले आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत। तर आज आपण लातूर शहर महानगरपालिका येथे आलेलो आहोत। या ठिकाणी अशोक एंटरप्राइजेस या मुख्य स्वच्छता प्रमुख या दोघांनी संगमत करून गरीब कामगारांचे ईपीएफचे पैसे बळकावले असे आरोप केले जात आहेत। तर आज आपल्यासोबत आहेत संदीप कांबळे। तर सर, तुमचे काय आरोप आहेत नेमके? सर, यांनी अशोक एंटरप्राइजेस आणि मुख्य स्वच्छता प्रमुख यांनी गरीब कामगारांचे ईपीएफचे पैसे बळकावलेले आहेत आणि कंत्राटदाराला काम देऊन यांनी कंत्राटदारानं कामगारांचे ईपीएफचे पैसेच भरलेले नाही आणि याची माहिती स्वच्छता प्रमुख यांना असतानाही त्यांनी कुठलीही त्या कंत्राटदारावर ॲक्शन घेतली नाही। त्यामुळं त्यांचंही निलंबन करण्यात यावे अशी माझी मागणी आहे आणि अशोक एंटरप्राइजेस या कंत्राटदाराचं कंत्राट रद्द करावं आणि जो ईपीएफ भरलेला नाही तो ईपीएफ कामगारांच्या खात्यावर दुप्पट पद्धतीनं भरण्यात यावा आणि सर्व कंत्राट कामगारांचा ईपीएफ काढण्यात यावा आणि कामगारांची पगार 2-2 महिने केली जात नाही तर त्यांची पगार ही प्रत्येक महिन्याला 10 तारीख ते 15 तारखेच्या आत व्हावी या मागणीसाठी मी उपोषणाला बसलेलो आहे। तर सर, तुम्ही असं करण्यापेक्षा लेबर कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता उपोषणाला बसण्याऐवजी। तर तुम्ही हा उपोषणाचाच निर्णय का घेतला किंवा लेबर कोर्टात तुम्ही जाऊ शकत होतात? सर, लेबर कोर्टात पण जाणार आहे सर मी, पण उपोषणातून जर ह्यांनी जर ऐकत असतील, जर होत असेल काम तर इथूनच करणार आहे, जर नाही होत तर मला लेबर कोर्टात जावं लागेल। सर, ज्या प्रकारे तुम्ही गंभीर आरोप करत आहात की यांनी ईपीएफचे पैसे बळकावलेत किंवा आतापर्यंत ईपीएफ कामगारांच्या खात्यावर टाकलेले नाहीत, तर या संदर्भात तुम्हाला सोपा मार्ग म्हणलं तर तुम्ही आतापर्यंत लेबर कोर्टात याची याचिका दाखल करायला हवी होती। त्याबद्दल तुम्ही काही याचिका दाखल वगैरे केली आहे का किंवा कामगारांना सोबत घेऊन? नाही सर, मी याचिका दाखल केलेली नाही, परंतु कामगार माझ्या सोबत आहेत सर्व असताना मी ऐकणी सर्व कामगारांच्या साईन आणि त्यांचे नाव, त्यांचा भरलेला ईपीएफ का भरला नाही त्या सर्व माहितीसोबत मी लेबर कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे। हो सर, कारण की कामगारांच्या प्रत्येक वेळेस काय केलं जाते सर, कामगारांनी एक नेता निवडून दिला जाते आणि तो नेता काय करतो, फक्त तेवढ्यापुरतं उपोषण करतो आणि जाणून बुजून नंतर त्याला सेटलमेंट काय चिरीमिरी घेऊन उपोषण उठवले जातात। परंतु आज मला आहे की नाही, कामगार त्यांच्या सोबत न घेता मला त्यांच्यासाठी लढा आहे माझा। तर तुम्ही माहिती अधिकाराने 2005च्या त्याच्याकडून माहिती घेतलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारावरच मी उपोषणाला बसलेला आहे। उपोषणाला आता मला कमीत कमी आता 4-5 दिवस तरी जातील सर। बघू त्यांच्याकडून रिप्लाय आला ठीक आहे, नाही आल्याच्या नंतर सर मला तर नाईला जाणं लेबर कोर्टात याचिका दाखल करायला लागेल। तर बघू शकता लातूर महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टदाराने कामगारांचे ईपीएफचे पैसे बळकावण्याचा एक घोर आरोप संदीप पाटील करत आहेत।